परागस्पर्शाने पवित्र झालेली ही पवित्र पावनभूमीमध्ये माता दुर्गा माता या निमित्ताने, या उत्सवाच्या निमित्ताने आता खूप इतिहास मोठा आहे। दुर्गादेवी का बसवावी, दुर्गादेवी का बसवावी, त्याच्या पाठीमागचा उद्देश वेगवेगळा सांगितलाय महाराजांनी। आपल्याला खूप काही गोष्टी बोलायच्या आहेत, परमार्थाची सांगड बांधत असताना वेळ आपल्याकडे कमी आहे आणि म्हणून त्या माध्यमातून तुम्ही 9 दिवस जसे काही आजचा 4था दिवस जणू काही तर पंढरीत उतरली असं वाटलं मला आजच्या प्रसंगी। मला वाटलं गावामध्ये लोकसंख्या राहते की राहिली की राहते म्हणजे आंध्रा बॉर्डर आहे। गावामध्ये लोकसंख्या बघताना बरीच बरोबर वाटली। काही गावामध्ये आम्ही 4-5 माणसं आहेत मार्ग ते मी थोडे मारलेलेच राहिले। आम्ही भोजन करणारे ही अवस्था आपली प्राप्त झालेली, तशी अवस्था आजच्या गावामध्ये नाही। अतिशय सुंदर वाटलं बघल्यावर, तुम्हाला आमचं मन भरून गेलं की स्तुती करून बोलणार नाही, भजन आपल्याला खूप चांगलं द्यायचं आहे। मी फार आकाशाने त्या दुर्गादेवीच्या निमित्तानं 2 भजन मंडळाचा कार्यक्रम आयोजित केला। त्या अनुषंगाने या ठिकाणी दोन्ही भजन मंडळ अगदी वेळेवर उपस्थिती आहे। काही योग असतो माणसाचा, पाठीमागे लागलेला उपदेश खूप काही मोठा आहे। आम्हाला एवढा पसारा करून यायचं म्हणजे थोडासा वेळ झाला, त्याबद्दल मी सर्व गाववासियांचं भजनकृषीतून आलेल्या सर्वांचं माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो। आणि या ठिकाणी साधू संत, ज्ञानवर्धक, तपवर्धक सर्व या ठिकाणी मंडळी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो। भजनाला खूप वेळ झालेला आहे, तुमच्याकडे किती कसं भजन द्यावं हे काही जणांना माहित नाही, पण मला चांगली कल्पना आहे की तुम्हाला ओळखून राहावं। म्हणजे घराची कळा अंगण सांगते ही काही मोठी गोष्ट नाही। असा हिसाब लावून भजनाचा मेळ लावून भजनाची पकड बांधून भजनामधून काय देता येईल, या कार्याचं कार्य काय आहे ह्या गोष्टीचं लक्ष असेल माझं। मी कोणत्याच गोष्टीचा अवचाव चौचाव बोलण्याचा प्रयत्न करणार नाही, का तर भजनीवरून सुद्धा अतिशय सूक्ष्म विचाराची सोबत आहे। बोलून अधिकचा वेळ तुमचा घालवला नाही। माणूस हा चुकीचा पुतळा आहे, कळत नकळत चुका होतात। ती चुका माझ्या उदार अंतकरणानं आम्हा बाजारात वर्षाने एवढीच नसता अपेक्षा बाळगतो आणि आलेल्या सर्व भजन प्रेमीचं पंचक्रोशीतून आलेल्या सर्व माता भगिनींचं माझ्या भजनमंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि जास्तीचा बोलून अधिकचा वेळ न घालता मी माझ्या थेट कार्यक्रमाकडे होतो।
जय जयाजी अविनाशा, जय जयाजी विघ्ननाशा, जय जयाजी परात्परा, तो असाची पूर्ण दातारा. तू भगवंत कसा आहेस? नीत भक्ताचा सोयीला आहेस. नव्हे नव्हे तर तू विघ्नालाही नाहीशी करणारा आहेस. त्याला ज्ञान दृष्टी लावावी लागते. ठेवावं पडेल. बोलू नका, बोलणं बंद करा. हा, हे बोलायचं म्हणून आता मस्त तू डबक्यावर कसं असल्यासाठी आज हा पान फेटून घ्यायचा आहे. आज काय होईल ते होईल. भजन चांगलं होणार आहे, होणार आहे म्हणून मला काही माहित नाही आता काय होईल ते होईल. महाराज सुंदर असं प्रमाण सांगितलंय. तू भगवंत कसा आहेस? भगवंत नाही, भगवंत. शब्दामध्ये माया आहे, शब्दामध्ये किमया आहे, शब्दाची तलवारीची धार आहे. शब्द बोलत असताना, शब्द वापरत असताना शब्दाची किमया शब्दामध्ये जडल्या गेली. त्याला गोष्टीवर्ण, दंतवर्ण, तालिकावर्ण आणि मध्यवर्ण म्हणतात. 4 वर्ण सांगितले महाराज. त्या शब्दाची किमया जर आम्हाला शब्द कळाले तर शब्द ओळखू येतात, नाही तर शब्द सुद्धा कळत नाहीत. शब्दामध्ये किमया आहे, माया आहे, सगळ्या शब्दामध्ये जोडलेल्या आहे. गोष्टीवर्ण, दंतवर्ण, तालिकावर्ण आणि मध्यवर्ण या चारीचीही सागर बांधत असताना शब्द फार महत्वाचे सांगितले. की ज्या गोष्टीची आम्हाला गरज आहे ती गोष्ट आम्ही करत नाही. आता आपण ऐकले की हे दृष्टीला दिसलेले तेवढं नाश पावते म्हणतात. 100% खरं होईल. पण आपण काय करावं, आपण काय करावं महाराज प्रमाण सांगितलंय. आपण शुद्ध व्हावे, मग जग शुद्ध करून द्यावी. आयुष्य कर्माचा लाभ तोच पुरुष धन्य धन्य झाली. आपण शुद्ध झालो नाही, मग जग शुद्ध करून द्यावी. हे कर्माचे अक्षर आहे. आणि म्हणून महाराज काय म्हणतात पुढे जाऊ. तुझा प्रकाश महाथोरू सर्व गण तुझं पास हे मी म्हणाले की नाही. त्याच्याही वेगळं आहे. मग ते कोण होय, ते कुठं आहे, कसं ओळखावं, त्याला ओळखण्यासाठी काय करावं लागते असं व्हिडिओ माझ्या ओळखीत नाही. ती त्याला बोल का शौक म्हणतात. रूप करायचं आहे. देवाकडे मागणी मागत असताना काय मागावी, देवाकडे मागणी मागणं काय मागावं, कशी मागावी, त्याला काही लेखा जोखा आहे काय, त्याला काही मर्यादा आहे काय, त्याला काही हिशोब आहे का, हे कळणं गरजेचं आहे. म्हणून काय म्हणायचं Thank you.
लहान मोठं वाहन आहे काय असं काही बरंच काही गोष्टीवर भजन असं म्हणाला की आता काहीच करत बिलकुल फास्ट शेवटून आलो पण आज घुसल्यापासून माहित आहे पुढचा भजन काय करते ते मला चांगली कल्पना आहे. मी सगळं व्यवस्थित घेऊन आलो. इडतीची काठी सोबत आणि पाणी जरी पडलं वाळवटाचा कासरा माझ्या पहिलीला. चिंता करू नका, तुम्ही जाऊ नका कुठं घरात. असे बोलणारे पटकन निघून जातात घरात. हा म्हणून कार्यक्रम सतत राष्ट्रीय अडचणी होतात. भजन मला फार जड होता नाही मला तिकडे एवढं नाही कोणी आंदोलन करायला कोण आहे स्तुती म्हणून बोलणार नाही. सगळ्याला कल्पना आहे त्याची. कसं काय होईना भजनाचा योग चांगला आहे म्हणून त्या भगवंताकडे मागणी मागत असताना आम्हाला काही 2 एकर 3 एकर जमीन मागायची नाही. या जीवाचं आलेल्या जन्माचं विहित करायचं आहे. इकडे सांगतात काही करा साधना जनामध्ये ओळखा जनार्दन. काही करा साधना जनामध्ये ओळखा जनार्दन. एवढं करून कुणाला बसलं नाही. साधन साधा म्हणून कधीच होणार नाही. वादा आदरणीय विठ्ठलरावजी जंगवाल यांच्यातर्फे हाटीकर यांच्यातर्फे 1 रुपये रेणापूरकर आमचे
YouTube चॅनलचे मालक आणि त्यांचे स्नेही मित्र यांच्या बेकार भेट पाडून घेण्यात आलं. धन्यवाद. आदरणीय गणेशराव या कवितेचा म्हणून याचा आवाज तुम्ही आमची अवस्था काय राहिली. नाव आहे सोनियाबाई आणि गळ्यात नाही फुटका मध्ये. आम्ही सांगायला बरंच काही सांगायला होईल, पण हे गोष्टी अचानक आणण्यासाठी काय करावं लागते हे कळणं गरजेचं आहे. महाराज काय म्हणतात, आधी काय पडलं त्याच्यात वाढते त्याच्यात नाही पडलं पाटील कशी गोडी आहे तर बघू गोडी कशी कशी आहे. आदरणीय माझ्या वडगावातून गुरुकृपा भजनीमळ मोठा वडगाव या भजनीमळाचे प्रमुख दत्तभक्त पाहाळे परमज्ञानाची गाडी अभ्यासक माझे हृदयस्थान आमचे लाडके दाजी माझ्यावर आत्मनाथ प्रयोग करणारे व्यक्तिमत्व आदरणीय दिगंबर पाटील माफ करा दिगंबर पाटील जोगदन बाबाचं नाव सांगता सांगता विसरून गेलो. शुद्ध बिजा पोटी फळ रसाळ गोमटी त्या न्यायाप्रमाणे माणसं जन्माला येतात मरतात मरत काही हातानच घालून करतात. असा एक तूत जन्माला आलाय खरंच तुम्हाला स्तुती म्हणून बोलणार नाही काही गोष्टी सोडणार सुद्धा नाही. असे असणारे आमचे हृदयस्थान
भजनीमंडळाचे प्रमुख ज्ञानाचे सागर याच्यातर्फे 101 रुपयाची प्रेमभेट पाडले हे पाडले भेटबद्दल आभार धन्यवाद। व तसेच माझ्या धनंजयतून आता धनंजय कुठे आहे तुम्हाला माहित आहे का नाही जरा माहित नसेल। नायगाव तालुक्यामध्ये भजन ऐकायला तिकडे आले आणि दोन्ही भजनीमंडळातून प्रेम करणारे व्यक्तिमत्व गुरुमूर्ती भजनीमंडळ मोजा धनंजय या भजनीमंडळाचे प्रमुख परमज्ञानाचे गाणे अभ्यासक ज्या ज्या गोष्टीची ज्या ज्या माणसाला गरज पडते त्या भाषेची आणि त्या ठिकाणी जाऊन त्याचं मानव कसं बोलावं ज्याच्याकडे मालपाडीतले बोलणार दाजी होत त्याने शिवाय माझ्या मागे कुठे येत असले बाबा माहित आहे काम तुम्ही चांगलं करता त्याचे लोकांना वाईट करत असेल मला त्याच्याशी म्हणायचं नाही खरंच काहीतरी देवात ठेवायला हवं कोण गरजेचं आहे। माझे हृदय माझे दाजी लाडके आदरणीय बालक पाटील हंबाडे माझ्या धनंजयतून याच्यातर्फे 101 रुपयाची प्रेमभेट पाठवण्याबद्दल आभारी आहोत। तसेच माझ्या त्याच भजनीमंडळातील प्रधानाचार्य आदरणीय कैलासरावजी पांचा दत्तभक्त पारायण आता बाजूच्या भजनीमंडळामध्ये अतिशय उत्कृष्ट वर्धनाचं काम ज्यांनी करत आहे माझे हृदयस्थान दत्तभक्त पारायण यांच्यातर्फे सुद्धा 101 रुपयाची प्रेमभेट पाठवण्याबद्दल आभार धन्यवाद।
तर त्याचं ध्यान करावं लागणार आहे. काय म्हणावं लक्षात असू द्या, म्हणणं वेगळं आणि करणं वेगळं याच्यामध्ये फरक आहे. हो, आणि करायचं असेल तर म्हणणं वेगळं आहे आणि म्हणायचं असेल तर करणं वेगळं आहे. आणि ते करण्यासाठी काय करावं लागते मला माहित आहे. पुन्हा पायपूजा घालू नये, पुन्हा गळ्यामध्ये पडू नये, पुन्हा ते विचार येऊ नये. त्या गोष्टी सांगत असताना महाराज काय म्हणतात की बाबा हा 84 आलेला आहे, तो मग शाळेत जर आम्हाला करायचा असेल तर त्याचा माप करावा लागणार आणि त्याचा मोजमाप कसा करावा, कसं ओळखावं हे शास्त्रामध्ये सांगितलं. मला समाज सांगितलंय, आपण म्हणून सांगितलं आदि गण आदिगणाचा प्रकाश पडला विश्वरूपाचा
थोडं वेगळंच भाई दाजी पुढे पुढे आता काय होतो आणि म्हणून त्या भगवंताशी आम्हाला एकरूप करण्यासाठी काय करावं लागते हा आपण ऐकले आता राहिला विषय आपल्या थोडं महत्वाचा पाया जवळ करा एवढ्या लवकर साबण हवा असं वाटायला होतं योग आला त्या गोष्टीचा बाजूच्या भजनाकडून आपण ऐकले बरोबर सगळं लक्ष द्यावं छाचं राहू द्या नंतर फिरा स्वरीला सोबत तुम्ही सुद्धा काय हो तुम्ही काय मला असं काही कुठलं काही लई मोठं विचारा म्हणून विचारलं मी नाही लई मोठं विचारले शिव राहिले मला काय म्हणायचं आहे छप्पन ब्रह्म विषयाकडे लक्ष असू द्या गपलत होणी म्हणजे गपलत झाली मला एक काल परवा दिवशी किती इमानदारीनं दुर्गा देऊ शकून खरं जरी सांगलं तर खोटं सोडलं आहे त्याला भजने म्हणता पोहण्याला हवा तुम्हाला माहित असं सगळे 100% खोटं म्हणलोय तरी बी इमानदारी शपथ देवा शपथ मलाच खरं होईल मला कसं करावं तसं काही होणार नाही भजन चांगलं होणार आहे पण ऐकलंय आता आरतीमध्ये ऐकलंय 56 करण्याची माहिती सांगितलंय आणि ते मुक्तही झालेत म्हणतात आणि ते कार्यरतही आहेत म्हणतात मला काय म्हणायचं आहे नीट लक्षात घ्या म्हणजे थोडंसं आपण धक्क्याला गाडी लावायची आहे आणि मजाकर कसं आहे बघा मी टप्पे टप्पे पाळून देतो त्या टप्प्याने हिसाबात आला तर बरं आहे आणि टप्प्याचे जर बाजूला गेलं तर 4 एक मुंड्याची थोडं आहे हे नक्की लक्षात घ्या म्हणजे मी काय बोललो तुम्ही विचारत असताना 56 ब्रह्मे मुक्त आहे असंही आरतीमध्ये सांगितलंय मला मान्य आहे कार्यरत आहे असंही म्हणतात त्याही गोष्टीला सहमत आहे मी काय बोललो हे लक्षात असू द्या की ती गोष्ट करत असताना पिंड ब्रह्मांडाच्या व्यापक काय पिंडावर बसवा काय ब्रह्मांडावर बसवा हे कळणं गरजेचं जसं सृष्टीचा आम्ही मोजमाप काढत असताना स्थूल देह कर्मसृष्टीला बसवलंय आता हे बघा इकडे थोडस गपलत व्हावी म्हणजे बसवताना तुम्ही मोकळं करून सांगलं नाही तुमचा विषय चुकीचा आहे असं म्हणणार नाही मी सदैचारात योगा पुढे आला तर त्या गोष्टीला पुन्हा पुन्हा घासाघाशी व्हायची आहे भजन 56 ब्रह्माला त्या मुक्त होण्यासाठी काय करावं लागलं आणि ते कुठं ब्रह्म बसतात किती बसतात कसे बसतात हे एका एका टप्प्याने आपण तुम्हाला बसून तुम्हाला मी खोटं होईल म्हणणार नाही सध्याच्या मग काय आपल्याला पिंडावर बसवायचे आता काय ब्रह्मांडाचे होतं हे कळणं गरजेचं आहे मला प्रमाण द्या मी तुमचा विषय आता सध्याच्याला 100% चुकीचा आहे म्हणणार नाही तुम्ही मोकळं बोला मला जेवढं बज होईल आता मला कसं आहे सवय बघा गगन मामा आणि हातभर ईदभर लाकूड जर उचलायचं तर खाच्या खुल्या खवायची काही गरजच नाही सध्याच्या माझा विचार असा होता मला वाटलं भजनी म्हणून सोबतची आहे अतिशय चालाक आहे 2 बाजूचा विषय असेल शंका बोंका राहिलं तर मैशा भूषण मांडत कवडगावात जाऊन मांडाव एवढी काय जागा शंका मांडायची आता तारीख करणार नाही तुम्हाला खूप वेळ प्रसंग पडला तर पुढे चालू पण मला तुम्हाला काय म्हणायचं आहे 16 ब्रह्म बोलत असताना मुक्त होण्यासाठी कार्यरत आहे मी तुम्हाला माझ्याकडे आहे 16 ब्रह्म आहे काय तुम्हाला नावं सांगून पुढे जायचं आहे काय त्याचा सगळा लेखाजोखा सांगायचा आहे माझ्याकडे एकट्याकडे बुद्ध ठेवू नका तुम्ही आता चाणक सांग माझ्यावर लई लुटून देऊ नका तुम्हालाही मध्ये घालावं लागणार आहे डोकं आता है की नाही
मी तुम्हाला काय सांगावं हे लक्षात असू द्या. 16 प्रमेय सांगून मी बाजूला होतो पुढच्या पाऱ्यामध्ये. आता लई काय भजन चलायचं का असं काय उद्या 3 वर्षी चलती घासाघाशी करायची नाही. मोकळं होय. 2 बाजूचा विषय राहील असं मला वाटलं. मला कुठलीच गोष्टी एवढं नाही डोक्यात येईल असं काही मला वाटलं नाही. कसं राहते सांगणारीने सांगली म्हणून घेणारीने घेऊन गेली. आणि एक बाई होती तिला 60 तोल्याचे कडे करून आणायला पैसे गेले. ते कडे आपल्या दरकडे तरी बाई होती. तिला आता 60 तोल्याचे दरकडे करून मावशी तुमच्यासाठी सांगायला 60 तोळ्याचे दणकडे करून आणण्याला बऱ्याच गावामध्ये फिरली. तिला वाटलं आता मला दणकडे करून आणले म्हणजे मला सगळे लोक म्हणून काय केवढ्याला आणलीस कसं आणलीस काय भाव आहे हे विचारतात. अभिमान कळलाय किंवा माणसाला. मला सांगा तुम्ही प्रत्येक गोष्ट बोलत असताना तुमच्या एका गोष्टीला जर बोलायला सुरू केलो तर आपलं भजन 100% इथंच बंद करावं लागणार आहे तुम्हालाही मला. हे गोष्टी नव्हती त्या माहीत पडल्या. तुम्ही 2 बाजूचा विषय दाखवा त्याच्यावर चिंतन होईल. तुमची शंका काय हे गोष्टी इतर नव्हत. तुम्हाला शंकाच मांडायचा असेल माझं दोमत नाही मी सांगून मोकळं होतो. तुम्ही त्याचा काय लेखा जोखा लावायचं ते कसं लावायचं ते हेडगा लावून टाकून द्या. हो की नाही म्हणजे मला कसं आहे फटकीने मोकळं व्हावं. उगं गुरळ ठेवले ते गोष्ट उगं काही डोक्याच्या बाहेर. आता तुम्हाला काही नाही येईना असं म्हणायचं फार पारंगत थाकली मी. तुमचं माझं दाजीचं नातं आहे फार नाजुकीचं आहे. हिसाबाला कडे भजन मला बोलूया. तुम्हाला काही वाटतच असेल तसं काही येणार काय चाणक साय भजनी फार भजन मिळाले लोकांना सांगाले असं जर म्हणत असाल इमानदारीने सांगतो. मी काय सांगतो ते नीट लक्षात घ्या. तुम्हाला 1656 परवा सांगून मी मोकळो होतो. मी भुललेले तुमच्या लक्षात असावं. तुम्ही मला आतकडे आणू नका पुढे. मी तुम्हाला आणतो 100% खरं होईल. मी जर तुम्हाला बोललो 100% तुम्हाला भजन करतो. मी तुम्हाला इकडं काहीच विचारणार. हे कराय झालं तर काय करावं लागते हे तुमच्या पुढे ठेवतो. बरोबर आहे. हे जर केले आपण तर आपण काय करावं हे घेऊन येणार काय मग हे सगळं काय होईल. ब्रह्मापासून झालेली तयार होईल. बरोबर किती ब्रह्म हात मुक्त मी झालंय म्हणाल्या आणि कार्यरतही हात म्हणाले. याला थोडं डोकं लावावं लागतं. वेळेनुसार तुम्ही त्याच्यावर चिंतन करण्याचा माझा मानस राहील. तुम्ही माणसाला अजून बघत दिल्या विषयाला पलटी मारता. तुम्ही मला रोज म्हणता पलटी मारता हो म्हणता. मी आजच्या प्रसंगी पलटी मारणार आता माझ्या डोक्याच्या बाहेरचं काही नाही. तसं तुम्ही म्हणत असाल मी काम बरोबर या गोष्ट मला खटकत असेल की भजन बंद करावं लागते असं मला नाही. तुमचं होय एकट्याचं दोघांचं बी होत. ते जर करायचं असेल तुमची खुशी आहे. मी तुम्हाला मान दिलो तुम्ही मानानं गुणानं खर्च खायला तर खा. मानाच्या जर पलीकडे गेल्या जावं काय घेऊन 1-2 गोष्टी होऊन तरी जाऊ द्या मोकळं. भजन असं उग काय होईल काय टाकट काढून बाजारात ठेवलं जमना पाठी की धाव भजन. भजनासारखं भजन केलं तर भजन म्हणतात. आता इकडे सांगा तुम्ही मला म्हणा मोक्षी सिद्धांतामध्ये सांगितलं भजनी फुजरी होड्या मारिता वेळे वाकुडे काही बोलिता म्हणाले. आता एक खरं काय बोला तुमच्या प्रमाणात असे प्रमाण खूप आता आसार घातीने स्वानाशी ब्रह्मज्ञान शिकविले हिंसकाशी तो ब्रह्म कैसा होईगा म्हणाले. असे म्हणाले. कसं करावं म्हणालो हात बचतचा भाय फक्त मी पांघरण टाकलो सध्याच्याला. तुम्हाला मी काय बोलालो हे लक्षात असू द्या. त्यांना थोडं घासीत घेण्याचा प्रयत्न करूया. आणि इथले लोक सुज्ञान आहेत आणि याच्यामधून खूप काही आपल्याला ज्ञान देता येते. मला वाटलं काहीतरी असावं पदवी काहीतरी असावी शिदुरीमध्ये नाही. आता म्हणाले शिदुरी काय आहे सांगा. करायला पाणी टाकायला. आता एक नाम स्मरण करण्यासाठी इकडे लक्ष द्या.
एक अक्षर उच्चारायचं गेलं तर आम्हाला 7 जणांच्या घराला जावं लागते ना निघावासाठी. किती जणांच्या? 7 जणांच्या घराला जावं लागते मला. नुसतं एक अक्षर एक. तिथं काय होईल? अतिच होणार होती आज. इथं तर आम्ही थोडे भागवत करून ठेवले काय. आता कोणाला म्हणाले ज्ञान, आता निजात मुलामध्ये सांगितलंय जर मला ज्ञान म्हणून जर कळलं गिरविलास तुझ्या एवढा मूर्ख कोणी नाही म्हणले. आता आम्ही ज्ञान होय म्हणून सांगायला तुम्हाला. तुम्ही याही गोष्टीकडे या, याही गोष्टीकडे माझ्याकडे जेवढं होईल तेवढं चर्चा करायचा माझा माणूस राहील. मी कुठल्या गोष्टीचे गालबोट लागू देणार नाही. 100% तुम्हाला बी माझा प्रयत्न राहील लागू देणार नाही. तुमची खुशी. तुम्हाला बोलता येणार म्हणाय जावं तर बकळे बोलून ठेवले. भजन म्हणायला हारे म्हणून तुम्ही सांगा भजन तर दाबून म्हणाले चांगलं नाचाय. आम्हाला वाटलं काय करतात की काय नाही, आम्हीच कुठंतरी काही पडले बिघडले. असो, हा विषय विनोदाचा झाला. मला काय म्हणायचं आहे, ह्या गोष्टी कळण्यासाठी तुम्ही आरती सांगितलं. तुमच्या प्रत्येक गोष्टीवर मी काही मेघ मारणार नाही सध्याच्या. ह्याच गोष्टीमध्ये सगळा उलगडा आहे. आपल्याला फक्त घेणं गरजेचं आहे. मी सांगतो तुम्हाला अजून एक बार सूचना देऊन चलो पुढे. मी सांगतो, सांगणं अशातलं नाही. माझ्याकडे मुपाट तर नाहीच, तुम्हालाही नसतील मुपाट, मला तर वाटते असतील मी. हे विषय एवढा झाला. पण 56 प्रमाणचे कार्य काय आहे? 56 प्रमाणानं कुठपर्यंत गेलोय? 56 प्रमाणाचं कार्य काय आहे हे कळणं थोडं गरजेचं आहे. आणि ते कार्य केलेलं नुसतं बोलून मी सोडून देणार नाही आणि मी जाऊ देणार नाही. त्याला त्याग करावं लागणार आहे. पाण्यातला मासा झोप घेई कैसा नाही त्याच्या मुशा केव्हाच कळेल. हे आपल्याला उगाच बोलायचं नाही म्हणून.